एका शेतकऱ्याने ढोबळी मिरचीचं पीक घेण्याचं ठरवलं। त्याने एका रोपवाटिकेतून रोपही आणली। लागवडीसाठी तब्बल 7 लाखांचा खर्च देखील केलाय। मात्र 5.5 एकरमध्ये लावलेली ढोबळी मिरचीची 48,000 रोपं बोगस निघाली आहेत। त्यामुळे या शेतकऱ्याचं तब्बल 60 लाखांचं नुकसान झालंय। पाहुयात यावरच हा स्पेशल रिपोर्ट। रोप देताना शेतकऱ्याची मोठी फसवणूक। ढोबळी मिरचीची 48,000 रोपं बोगस। शेतकऱ्याचं तब्बल 60 लाखांचं नुकसान। हे आहेत जयवंत जगदाळे। ते आपल्या ढोबळी मिरचीच्या शेतातून हताशपणे पावलं टाकतायत। त्यांच्या डोक्यात चिंतेचे ढग जमा झाले, कारण त्यांनी तब्बल 5.5 एकरात ढोबळी मिरचीची लागवड केली आणि ती रोपं बोगस असल्याचं समोर आलं। त्यांनी 25 आणि 26 डिसेंबरला ढोबळी मिरचीची लागवड केली आणि अवघ्या 6व्या दिवशीच त्यांना फुलं आल्यानं त्यांना संशय आला आणि चौकशी केल्यावर समजलं की रोपं बोगस आहेत। 24 डिसेंबरला तिने मला रोपं इथे दिल्याच्या नंतर मी 2 दिवसात ही जमिनीमध्ये लागवड करून घेतली पूर्ण। 5व्या दिवशी पहिली फुलकळी लागली त्याला। पहिली फुलकळी 5व्या दिवशी कोणत्याही मिरचीला लागत नाही। शेतकऱ्यांना मी बोलवलं, त्यांना प्लॉट दाखवल्याच्या नंतर 1 महिन्यानं आम्हाला ह्याचं समजलं की ही रोपं मला देताना ह्याच्यावर औषध फवारणी करून ह्याची उंची थांबवली होती आणि जास्त दिवसाचं मला हे निरोप दिलेलं होतं। सांगली जिल्ह्यातल्या सिद्धेवाडी खण इथल्या वाघमोडे हायटेक रोपवाटिकेतून त्यांनी इंडस 11 आणि प्रोफेसर या वाणांची रोपं घेतली। ती सगळीच्या सगळी म्हणजे तब्बल 48,000 रोपं बोगस निघालेली आहेत। आता या रोपवाटिकेच्या मालकानं संपर्कच बंद केलाय, म्हणून त्यांनी पिकावर थेट नांगरच फिरवलाय। मी आज प्लॉट मध्ये 10 लाख रुपये खर्च केलाय। अजून तार काठी टाकून पुढचा खर्च वेगळाच होता, पण मला एक सर्वसाधारण 60 लाख रुपये ह्याच्यातून अपेक्षा होती। पंचनामा करण्याच्या आधी मी भरपूर वेळा त्यांना कॉल केला होता। त्यांना मी लोकेशन पाठवलं होतं आणि ती भेटा येतो म्हणली होती, प्लॉट बघा येतो म्हणली, पण ते आलेले अद्याप नाहीत। आज 5.5 एकरामध्ये जर मिरचीला लागण केलेले आहे, जवळजवळ 10 ते 12 लाख रुपये भांडवल घातलेलं आहे आणि आज जर त्याच्यातून रुपये जर मिळाला नाही तर त्या शेतकऱ्यांना करायचं काय? शेवटी कसं आहे, माणूस जेव्हा शेतकरी हातबल होतो त्यावेळेला तो शासनाकडे मदत मागतो। शासनाकडे मदत मागितली, कृषी विभाग इथं येऊन गेला, पंचनामा केला गेला। 1 महिन्यापासून कृषी विभागाशी पण संपर्क साधला, पण त्यांच्याकडूनही काय रिस्पॉन्स मिळेना। जयवंत जगदाळे यांनी बियाणं, खत, औषध आणि मजुरी यावर सुमारे 7 लाख रुपयांचा खर्च केला। ही रोपं जर दर्जेदार असती तर जगदाळे यांना सुमारे 50 लाखांचं उत्पन्न मिळालं असतं। मात्र आता या सगळ्यावर त्यांना पाणी सोडावं लागलंय आणि म्हणूनच त्यांनी आता नुकसान भरपाईची मागणी केली आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगलीच्या या रोपवाटिकेतून अनेक शेतकऱ्यांनी रोपं नेली असतील, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।